नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। जगभरातील अर्थकारण, शेअर बाजार, ऊर्जा क्षेत्र, मौल्यवान धातू, जागतिक राजकारण आणि भारताच्या आर्थिक हिताशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींचा सखोल आढावा घेणाऱ्या या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अशा काही घटनांची ज्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर, गुंतवणूकदारांच्या निर्यातीवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो। आजच्या बुलेटिन मध्ये प्रमुख विषय आहेत पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या संकेतामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली मोठी घसरण, रशियाकडून तेल खरेदीबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाश्चात्य देशांना सुनावलेले ठाम उत्तर, कच्च्या तेलाच्या किमती घसरताच सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये पुन्हा आलेली जोरदार तेजी आणि जागतिक सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील दमदार पुनरागमन। तर सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडीपासून। पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे गेल्या काही दिवसांपासून अस्थिर झालेल्या जागतिक ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबतचा संघर्ष संपुष्टात आणण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचा दावा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये लक्षणीय घसरण ही झाली आहे। गेल्या काही आठवड्यांपासून तेल बाजारात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता निर्माण झाली होती। इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यातील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। अनेक विश्लेषकांनी ब्रेंट क्रूडचा दर हा $90 पुढे जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला होता। मात्र परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याच्या संकेतामुळे बाजाराला आता दिलासा मिळाला आहे। विशेषतः होर्मुझ समुद्रधुनी हा जगातील ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो। जगातील जवळपास 20% कच्चे तेल मोठ्या प्रमाणातील नैसर्गिक वायू या मार्गातून जगभर पोहोचवला जातो। यामुळे या भागात निर्माण होणारा कोणताही संघर्ष किंवा अडथळा संपूर्ण जगातील ऊर्जा पुरवठा आणि अर्थव्यवस्थेला हादरा देऊ शकतो। याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून तेल बाजारातील अस्थिरता वाढली होती। गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने तेल खरेदी वाढवली होती। परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वेगाने वाढ झाली। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक वक्तव्यानंतर बाजारातील भावना बदलू लागल्या। संघर्षाऐवजी चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे जोखीम कमी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर नफा वसुली सुरू झाली आहे। या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे ब्रेंट क्रूडची किंमत $89 प्रति बॅरलच्या खाली आली आहे, तर WTI तेलाचा दर हा $86 आसपास व्यवहार करत आहे। काही दिवसांपूर्वी संभाव्य युद्धाच्या भीतीमुळे या किमतीमध्ये 10% अधिकची वाढ ही नोंदवली गेली होती। तेलाच्या किमतीमधली ही घसरण भारतासाठी विशेषतः महत्त्वाची मानली जाते, कारण भारत आपल्या एकूण तेल गरजांपैकी सुमारे 85% कच्चे तेल हे आयात करतो। यामुळे जागतिक बाजारात तेल स्वस्त झाल्यास देशाचा आयात खर्च कमी होतो, चालू खात्यावरील दबाव कमी होतो आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते। याचा थेट फायदा उद्योग, वाहतूक, विमानसेवा, उत्पादन क्षेत्र आणि सर्वसामान्य ग्राहकांना देखील होऊ शकतो। यामुळे ऊर्जा बाजारातील ही घडामोड केवळ आंतरराष्ट्रीय बातमी नसून भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे। आता ऊर्जा सुरक्षेचा विषय निघालाच तर आता आपण पाहूया भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगलेली चर्चा। रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल पाश्चात्य देशांकडून होत असलेल्या टीकेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अत्यंत ठाम आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे। फिनलँडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी भारताच्या ऊर्जा धोरणाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की भारताचे निर्णय हे कोणत्याही राजकीय दबावाखाली घेतले जात नाही। किंमत, उपलब्धता, राष्ट्रीय हित हेच भारताच्या निर्णयाचे प्रमुख निकष आहेत। त्यांनी सांगितले की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ सुरू झाली होती। अनेक युरोपीय देश मध्य पूर्वेतील तेल मोठ्या प्रमाणावर खरेदी करत होते। यामुळे भारताला पर्यायी स्रोत शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली। अशा परिस्थितीत रशियाकडून सवलतीच्या दरात उपलब्ध होणारे तेल हे भारतासाठी फायदेशीर ठरले। यामुळे भारताने राष्ट्रीय हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला। जयशंकर यांनी पाश्चात्य देशाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दुहेरी निकषांवर देखील टीका केली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भारताच्या सुरक्षेविरोधात वापरली जाणारी शस्त्र अनेक युरोपीय देश विकतात। अशा परिस्थितीत भारताला नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्यांचे हे वक्तव्य केवळ एका प्रश्नाचे उत्तर नव्हते, तर भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आणि रणनीतिक स्वायत्ततेचा संदेश मानला जातो। रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून भारताने संतुलित भूमिका घेतली आहे। एका बाजूला ऊर्जा सुरक्षा जपली आहे, तर दुसऱ्या बाजूला संवाद आणि शांततेचा आग्रही धरला आहे। विश्लेषकांच्या मते भविष्यात जागतिक ऊर्जा समीकरणे बदलत असताना भारत आपले राष्ट्रीय हित प्रथम ठेवूनच निर्णय घेत राहील। आता ऊर्जा बाजारातून वळूया सराफा बाजाराकडे।
कारण कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये घसरणीनंतर सोनं आणि चांदी यांच्या बाजारात पुन्हा एकदा तेजीचा झेंडा फडकताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी आणि अमेरिकेच्या व्याजदर धोरणाबाबतची संभ्रम अवस्था या स्थितीमुळे सोनं आणि चांदी यांना मजबूत आधार सध्या मिळाला आहे. आज देशांतर्गत कमोडिटी बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 815 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 1,50,115 रुपयांवरती पोहोचला आहे. चांदीने देखील दमदार कामगिरी करत 2,154 रुपयांची वाढ ही नोंदवली. तिचा दर 2,42,654 रुपये प्रति किलो इतका पोहोचला आहे. एका दिवसात झालेली ही वाढ सराफा बाजारातील वाढत्या उत्साहाचे द्योतक मानले जाते. बाजार तज्ज्ञांच्या मते जरी कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असल्या तरी जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता अद्यापही कायम आहे. अनेक देशाचे गुंतवणूकदार शेअर बाजारातील जोखीम टाळून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहत आहेत. यामुळे सोन्याची मागणी ही सातत्याने वाढत आहे. याचबरोबर चांदीला देखील औद्योगिक आणि गुंतवणूक क्षेत्रातील वाढत्या मागणीचा फायदा मिळत आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदरांबाबत कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्यास सोन्याच्या किमतींना आणखी बळ हे मिळू शकतं. याशिवाय पश्चिम आशियातील परिस्थिती, अमेरिकन डॉलरची दिशा आणि जागतिक गुंतवणूकदारांचा कल हे घटक देखील पुढील काळात सोनं आणि चांदी यांच्या किमती ठरवण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं आणि चांदी अजूनही आकर्षक पर्याय मानले जात आहे. आणि आता पाहूया दिवसातील गुंतवणूकदारांसाठी सर्वात आनंदाची बातमी. पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची चिन्ह आणि कच्च्या तेलाच्या किमतीमधील झालेली घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आठवड्याभराच्या अस्थिरतेनंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परतल्याने बाजाराने जोरदार मुसंडी मारली. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 678 अंकाने वाढून 74,510च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी 50ने देखील 23,333 चा टप्पा हा पार केला होता. बँकिंग, वित्तीय सेवा, वाहन, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. अमेरिकेकडून आलेल्या सकारात्मक संकेतामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या आशावादाचा थेट फायदा भारतीय बाजाराला देखील झाला आहे. तेल स्वस्त झाल्यास भारताचा आयात खर्च कमी होतो, महागाईवरील दबाव हा घटतो, उद्योगांचा खर्च कमी होतो आणि कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता होते. याच अपेक्षेने गुंतवणूकदारांनी बाजारात आक्रमक खरेदी केली. बँक निफ्टीमध्ये देखील सुमारे 1.35% वाढ ही झाली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशकांना देखील चांगली कामगिरी करता आली आहे. खाजगी बँका, वित्तीय संस्था, पायाभूत सुविधा कंपन्या आणि ग्राहक क्षेत्राशी संबंधित समभागांमध्ये जोरदार तेजी ही पाहायला मिळाली. याशिवाय विमान वाहतूक, सिमेंट, पेंट, टायर आणि या उद्योगांना देखील तेलाच्या घसरलेल्या किमतीचा फायदा होणार असल्याने या क्षेत्रातील समभागामध्ये देखील उत्साह हा दिसून आला. रुपयातील मजबूती, आशियाई बाजारातील सकारात्मक संकेत आणि जागतिक गुंतवणूकदारांचा सुधारलेला दृष्टिकोन यामुळे बाजाराला अतिरिक्त आधार हा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेली भीती आता काही प्रमाणात कमी होण्याचा संकेत मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा जोखीम घेण्यास तयार होत असल्याचं चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते जर कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात राहिल्या आणि जागतिक भूराजकीय परिस्थिती आणखी सुधारली तर भारतीय बाजारातील तेजीला पुढील काही काळात आधार हा मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या बिझनेस बुलेटिनमधील सर्व बातम्या एकमेकांशी जोडलेल्या असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळताच कच्च्या तेलाचे दर हे कमी झाले. तसेच तेल स्वस्त झाल्यामुळे भारतासारख्या आयातदार देशांना फायदा होतो. शेअर बाजारात तेजी येते आणि दुसरीकडे जागतिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं आणि चांदी यांची मागणी देखील वाढते. म्हणजेच जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार, सराफा बाजार आणि शेअर बाजार हे सर्व घटक एकमेकांशी किती जवळून जोडलेले आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. येत्या काही दिवसात पश्चिम आशियातील परिस्थिती कोणत्या दिशेने जाते, अमेरिकेची आर्थिक धोरणं कोणते असतात, फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत काय निर्णय घेतो आणि जागतिक गुंतवणूकदारांची भूमिका कशी बदलते यावर जगभरातील बाजाराचे भवितव्य अवलंबून असेल. यामुळे गुंतवणूकदारांनी अफवांवर नव्हे तर माहितीपर आधारित निर्णय घेणे आवश्यक आहे. बाजारातील चढ उतारांकडे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहणे गरजेचं आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आणि मत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील नव्या घडामोडीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि आर्थिकदृष्ट्या सजग राहा. धन्यवाद.